1 एप्रिल 1962 रविवारची प्रसन्न सकाळ. भवानी माता आणि आई अंबाबाईचा कृपाशीर्वाद घेऊन भवानी मंडपात झाला KMT बस सेवेचा शुभारंभ. जणू कोल्हापूर नगरपालिका धावायला लागली. 1 एप्रिल 1962च्या दैनिक पुढारी या वृत्तपत्रात नगरपालिकेनं प्रसिद्धीस दिलेल्या जाहीर निवेदनाचं हे शीर्षक पहा. सर्वांच्या प्रयत्नानं, महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्यानं आणि भवानी मातेच्या आशीर्वादानं कोल्हापूर शहरात नगरपालिकेची म्हणजेच नागरिकांची बस सर्व्हिस. KMTचे संस्थापक अध्यक्ष होण्याचा मान मिळाला नगराध्यक्ष श्रीपतराव बोंद्रे यांना. तेव्हाचे मुख्याधिकारी होते RY शिंदे. शुभारंभाचे पाहुणे होते महाराष्ट्राचे तत्कालीन नगर विकास मंत्री मधुकरराव चौधरी. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, राजे रजवाड्यांचं वाहन हत्ती, हत्तींच्या कमानी असणाऱ्या याच भवानी मंडपात सामान्य माणसाची बस सुद्धा आज डौलानं उभी राहिली आहे. आणि श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज सुद्धा तिथे हे ऐकून धन्य झाले होते. सामान्य माणसाची हीच बांधिलकी जपत KMTनं 50 वर्षांचा सुवर्ण पल्ला पार केलाय. 1950च्या दशकात ग्रामीण लोकसंख्येचा प्रवाह कोल्हापुरात वाढला होता. ग्रामीण भागातून येणाऱ्या बैलगाड्यांचा तो काळ होता. ठराविकच मार्गांवर ST बस आल्या होत्या आणि गाजावाजा करत रस्त्यांवर होत्या टिपिकल खासगी प्रवासी मोटारी. ST कडून घेतलेले 22 मार्ग KMTनं सुरू केले. 16 बसेसच्या ताफ्यानं सुरुवात झाली. त्यात पालिकेच्या हद्दीबाहेरचा मार्ग म्हणजे गांधीनगर. तेव्हाही 2 महिन्यातच आणखी 4 बसेस खरेदी करत शिरोली, उजगाव, आंबेवाडी आणि बालिंगा सुद्धा KMTनं गाठलं. पहिल्या वर्षाअखेरच परिवहन क्रांती केली. 20 बसेसनी सुरू झाले 158 किलोमीटरचे 28 मार्ग आणि रोजची प्रवासी संख्या गेली 23,000वर. KMTच्या मार्गांना धरून होऊ लागला उपनगरांचा विकास आणि उपनगराच्या विकासासाठी होऊ लागले बस मार्ग. भवानी मंडप आणि शिवाजी पुतळा ही KMTची प्रारंभीची स्थानकं. लवकरच गंगावेश, महाराणा प्रताप चौक, दसरा चौक, तोरसकर चौक, शाहू मैदान असा डेपोंचा विस्तार होत गेला. KMTच्या शाहू क्लॉथ मार्केट कार्यालयातून पहाटे 4:30 वाजताच कंडक्टर आणि ड्रायव्हर्सना सेवा मार्गांचं वाटप होतं. या विभागाला ड्युटी अलोकेशन म्हणतात. दुपारी 12:30 पासून ड्युटी संपून येणारे कंडक्टर्स आपली रोकड इश्यू कॅश विभागात जमा करतात. दैनंदिन 9 ते 10 लाखांपर्यंतची रक्कम इथं जमा होत असते. कंडक्टरना तिसऱ्या दिवशीच्या ड्युटीची माहिती सुद्धा ह्याच ठिकाणी मिळते. KMTचं टाइम टेबल असं सुसज्ज असतं म्हणूनच प्रवाशांची सेवा सुद्धा सुरळीत होते. आज सन 2012. शहराची उपनगरासह लोकसंख्या आहे 6 लाखांवर आणि त्यातले 20 ते 25% नागरिक दैनंदिन प्रवास करतात KMTनंच. KMT 50 वर्षे पूर्ण 51 वर्षात पदार्पण करताना आम्ही 30 बसेस नवीन, 20 बसेस परत ह्या वर्षी टोटल 50 वर्षानिमित्त 50 बसेस घेणार. 1972 साली कोल्हापूर नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं. राज्य शासनानं प्रशासक नेमले. धडाडीचे IAS अधिकारी द्वारकानाथ कपूर यांनी सूत्र हातात घेतली. महापालिकेबरोबर त्या 5-6 वर्षात KMTनं सुद्धा कार्यालयीन शिस्तीचा धडा गिरवला. द्वारकानाथ कपूर यांच्या जोडीला तेव्हा KMTकडं अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक होते शिवाजीराव पाटील. निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आणि पहिली लोकनियुक्त महापालिका अस्तित्वात आली 1978 साली. महापालिकेतून परिवहन समितीवर निवडून आलेल्या समितीचा सहभाग कारभारात सुरू झाला. नवीन उत्साहाचा परिपाक दिसू लागला. कसबा बावडा आणि मुडशिंगीला 1981च्या जुलै महिन्यात धावू लागल्या जोड बस. रस्त्यावर अचानक हत्ती पाहताना जे आकर्षण निर्माण होतं ना, ते निर्माण केलं 1982च्या मार्च महिन्यात सुरू झालेल्या डबल डेकरनी. KMTच्या हितासाठी सतत प्रयत्न हे सुरूच असतात. 2001 सालापासून लांब लांब पल्ल्यांचे बसमार्ग सुरू झाले. त्यांनी आर्थिक उत्पन्नात नक्कीच भर घातली. KMTचं आज 50 वर्षानंतरचं वार्षिक बजेट आहे 42 कोटींच्या वर. एकूण दैनंदिन धाव आहे
30,000 किलोमीटर्सची. मुख्य म्हणजे KMTनं या निखळ सेवाभावी उपक्रमातून कायम आणि डेली वेजेसच्या 1200 स्टाफच्या कुटुंबांचं जीवन फुलवलंय. KMTचं वार्षिक उत्पन्न 32 कोटींवर आहे. मोफत आणि पासच्या सवलतीतून वार्षिक 3.5 कोटींच्या उत्पन्नाला KMTला मुकावं लागतं. स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी, अंध, अपंग, मतिमंद, पत्रकार, आजी माजी नगरसेवक यांना दिला जातो मोफत प्रवास. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी कर्मचाऱ्यांना दिली जाते सवलत. आमच्या कोल्हापूरची KMT सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करते आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचं त्या टीमचं अभिनंदन करतो. लोकांची सेवा सातत्याने करत राहणं हे त्यांचं ब्रीद त्यांनी जपलेलं आहे. खूप अडचणी होत्या तरीसुद्धा आमच्या सगळ्या अपंग बांधवांना, विशेषतः आमच्या शाळेतल्या मतिमंद मुलांना त्यांनी ही KMTची सेवा जी आहे ती पूर्णपणे मोफत करून दिलेली आहे. आणि सर्वांनी जर या KMTच्या माध्यमातून प्रवास केला तर आपल्या KMTला निश्चितच चांगले दिवस येतील. सन 2005 मध्ये सुरू झालेल्या दैनंदिन पासनं तर प्रवाशांवर जादूच केली आहे. KMTचा हा फॉर्म्युला PMT आणि बेस्ट पर्यंतही पोहोचला. दैनंदिन पासमध्ये एनी टाइम एनीव्हेअर ही अभिनव संकल्पना सुद्धा राबवली ती KMTनंच. KMT इतकी गरजेची बनली आहे की आपटेनगर, RK नगर, पाचगाव, नाना पाटील नगर यासारख्या मार्गावरची एक ट्रिप जरी रद्द झाली तर पुढच्या बससाठी 2.5 पट सुद्धा नागरिक असतात. गर्दीच्या मार्गांवर लॉंग डिझाईनच्या व्हायकिंग बस उपयुक्त ठरल्या. करवीरकरांचा तर KMTवर जीवच जडलाय. याचंच एक बोलकं उदाहरण. ताराराणी चौकात पंक्चर दुरुस्तीचं एक दुकान आहे. तिथं पिण्याच्या पाण्याच्या बऱ्याच बाटल्या भरून ठेवल्या जातात. KMTची बस या थांब्यावर आली की वाहक आणि चालकाला पाण्याची बाटली हमखास मिळते. सणासुदीला बसला सजवणारे घड्याळ, फोटो, डिस्प्ले भेट देणारे हितचिंतक KMTला आहेतच. नवीन बसमार्ग सुरू होताना फेटा बांधून वाहक आणि चालकाचा सत्कार हा तर ठरलेलाच. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक व्यवस्था ही शहराची रक्तवाहिनी आहे, जीवनदायिनी आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये KMTनं 4 पिढ्यांना प्रवासी सेवा दिली आहे. स्वतः धावत त्यांच्या जीवनाला गती दिली आहे. हजारो विद्यार्थिनींना तर व्यक्तिमत्व विकासाचं दान दिलं आहे. वडणगे निगवे, शिये भुये, गांधीनगर बळिवडे, मुळशिंगी उजगाव, कागल कणेरी, कळंबा हनुमंतवाडी, वडगाव रुकडी यासह सर्व दिशांच्या ग्रामीण भागाला KMTनं कोल्हापूरशी